ह्यांचा परिचय करून देते. त्या लोणंदवरून आल्यात, सातारा जिल्ह्यातून. त्या स्वतः मोठी लेखिका आणि पटकथाकार आहेत. जी टॉकीजसाठी पटकथा लिहितात आणि अभिवाचनात त्या दादा आहेत. म्हणजे त्यांचा खूप वर्षाचा अनुभव आहे. त्यांचं अभिवाचन ऐकण्यासाठी 200 लोक झूमवर येतात. सध्या त्या वेगवेगळ्या लेखकांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह वाचत आहेत. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या आवडीची कथा सादर करावी. मला आवडणारी कथा वाचते कपाटातले कांदे. तर ते कांद्याच्या महागाईचे दिवस होते. कांद्याचा भाव प्रचंड भडकला होता. आमच्या सासूबाई बाजारातून कांदे आणले की मला जपून वापरायला सांगायच्या. कांदे लई लई घेऊ नये, उली उली टाकत जाय. कांदा कितीही कमी वापरला तरी स्वयंपाकात थोडा तरी लागतोच. माझी नणंद काही कामानिमित्त तिच्या सासरी गेली होती. आमच्या वेटाळात एक कोडापे बाई राहत होत्या. त्यांचं घर आमच्या घरापासून बरंच दूर होतं. एके दिवशी दुपारी त्या आमच्या घरी आल्या. त्यांच्या घरी कसला तरी कार्यक्रम होता म्हणून सासूबाईंना निमंत्रण द्यायला आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी सासूबाई नीटनेटकं आवरून कोडापेबाईंच्या घरी गेल्या. नित्य नेमाप्रमाणे मी डोळ्यापुढं पुस्तक धरून लोळत पडले होते. माझं पुस्तक वाचण्यात फारसं लक्ष नव्हतं. लोळायचाही कंटाळा आला होता. मी उठले आणि चहा ठेवला. चहा घेतल्यानंतर काय करावं सुचेना. त्यामुळं किचन मधलं कपाट आवरायचं ठरवलं. आमच्याकडे 2 गोदरेजची आणि 2 जुनी लाकडी कपाटं होती. मोठी 2 कपाटं बाहेरच्या खोलीत ठेवली होती. एक लहान लाकडी कपाट स्वयंपाकघरात ठेवलं होतं. त्यात स्वयंपाकघरातलं काही सामान आणि इतर जुन्या वस्तू ठेवल्या होत्या. मी तेच कपाट आवरायला काढलं. 4 कप्पे. मी वरचे 3 कप्पे भराभर साफ केले. वस्तू झटकून पुसून लावल्या. खालच्या कप्प्यात काही जुने कपडे, 1-2 बरण्या आणि पिशव्या ठेवलेल्या होत्या. त्या वस्तू बाहेर काढल्या आणि पुसून लावल्या. चिनी मातीच्या मोठ्या बरणी मागे कोपऱ्यात एक पिशवी ठेवलेली होती. ती शेवटची पिशवी मी ओढून बाहेर काढली. ओढून बाहेर फेकायला गेले तर समोरून परवीन येताना दिसली. ती घाईघाईनं आमच्याच घराकडे येत होती. कल्पू, तुम्हारे घर में प्याज है क्या? हो आहेत की. का ग? मेरे को जल्दी से दे, हमारे घर मेहमान आने वाले. शाम को बिरयानी बनाने की है और घर में पूरे प्याज खत्म हो गए. मेथी मग तुला पाहिजे तेवढे आमच्याकडे भरपूर आहे, मी म्हणाले. आत्ताच तर मला कपाटात पिशवीभर कांदे सापडले होते. मी घरात आले. पिशवीतले सगळे कांदे मोठ्या धुरडीत ओतले. तुला किती पाहिजे? मेरे को 10-12 चाहिए. बिरयानी और सब्जी के लिए ज़्यादा लगते ना. आज हमारे घर में एक भी प्याज नहीं. कौन पाहुणे येणार आहेत? मेरी अम्मी की चचेरी बहिणी और उनके ससुराल वाले. दुरडीतले 10-15 कांदे मी तिला प्लास्टिकच्या पन्नीत भरून दिले. कांदे घेऊन ती लगेचच निघून गेली. सासूबाई संध्याकाळी उशिरा परत आल्या. तोपर्यंत माझा अर्धा स्वयंपाक झाला होता. तिकडून आल्यावर त्यांनी बाहेरच बाजेवर अंग टाकलं. थेट जेवायलाच घरात आल्या. रात्रीची जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर सासूबाई कपाटात काहीतरी पाहायला लागल्या. मी कपाट स्वच्छ आवरून पुसून लावलं होतं. ते पाहून सासूबाई खुश होतील अशी माझी कल्पना होती. पण त्या कपाटात काहीतरी पाहत असताना त्यांना कांद्याची पिशवी बाहेर ठेवलेली दिसली. ही थैली बाहेर कोणी काढली? हे बोलताना त्यांचा चेहरा फारच भयंकर दिसत होता. मी परवीनला कांदे दिल्याचं मला आठवलं. त्यामुळे मी घाबरून म्हणाले, मला नाही माहित कोणी काढली. हे कपाट कोण आवडलं? कपाट मीच आवडलं. कपाट तुला आवडलं तर मग हे थैली कोण बाहेर काढली? मी ना
बाजारातून ताईसाठी कांदे आणून ठेवलते. कांदे कुठे आहेत थैलीतले? मला नाही माहित कांदे. मला एकदम मागल्या वेळेच्या बोंबलाची थैली आठवली. सासूबाई कपाटासमोर मांडी घालून बसल्या. त्यांनी कपाट उघडलं. एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. त्या बाजारात गेल्या की त्यांच्या मुलीसाठी अनेक वस्तू आणायच्या आणि तिला नेऊन द्यायच्या. पण हे कांदे आणल्याचं त्यांनी मला सांगितलं नव्हतं. त्यामुळे हे कांदे कुणाचे मला माहीत नव्हतं. आता यातले अर्धे कांदे मी परवीनला दिले हे त्यांना कळलं तर मोठा गहज उडणार होता. म्हणून मी सांगायला तयार नव्हते. त्यांच्या मुलीच्या प्रत्येक वस्तूसाठी त्या प्रचंड पॉझिटिव्ह होत्या हे मला माहीत होतं. त्यामुळे मी काहीच सांगायला तयार होत नव्हते. त्या कपाट उचकायला बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की थोड्याच वेळात त्यांना कपाटात कुठेच कांदे नाहीत हे समजणार आहे आणि मला कांदे न कापता रडावं लागणार आहे. आता काय करावं मला समजेना. मी घाईघाईनं बाहेर आले. बाहेर नवरा खुर्चीत पेपर वाचत बसला होता. मी बाहेर गेले आणि त्यांना घरामागे येण्यासाठी खुणावू लागले. ते हातानं खाणाखुणा करून काय झाले विचारू लागले. मी त्यांना घरामागे या अशा खुणा करत होते पण ते जागचे हलायला तयार नाही. मग मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या कानात हळूच कांदे असं म्हणू लागले. त्यांना माझ्यासोबत मागे चला म्हणू लागले. पण हा इसम कानावर जीव सुद्धा रेंगी देईना. जागचा हलायला तयार होईना. लग्नाआधी माझ्या एका मिस कॉलवर मी म्हणेल तिथे धावत येणारा हाच का तो माणूस. आता मी त्याच्यासमोर उभी राहून फक्त घरामागे चला म्हणते आणि तो यायला तयार नव्हता. माझ्याकडे लक्ष पण देत नव्हता. खरोखर स्त्री ही एक अशी वस्तू आहे की ती मिळाली की मनुष्याला तिची किंमत उरत नाही. कुठं गेली ती जन्मभर साथ देण्याची वचनं असं विचारावंसं वाटत होतं. पण हे विचारण्या इतका सुद्धा वेळ शिल्लक नव्हता. मी कानात हळूहळू कुजबुजते आणि हा माणूस मला मोठ्याने काय झालंय असं विचारत होता. इथं एक एक क्षण महत्वाचा होता. कुठल्याही क्षणी तोफा धडाडायला सुरुवात होऊन दांगूर युद्धाला तोंड फुटणार होतं आणि माझ्याकडे बचावासाठी फार कमी वेळ होता. शत्रू राष्ट्राची अफाट ताकद पाहता माझ्याकडे गनिमी काव्याशिवाय कुठलाच उपाय शिल्लक नव्हता. शेवटी नाईलाजाने त्यांच्या हातातला पेपर ओढून घेतला आणि त्यांना हाताला धरून ओढत घरामागं नेलं. बायको सकाळी सकाळी आपल्याला घरामागच्या मोकळ्या जागेत का ओढून देते हे त्या अज्ञानी जीवाला अजिबात समजत नव्हतं. आईंनी कपाटात ताईसाठी कांदे लपवून ठेवले होते. आता ती कांदे ताईंचे मला माहीत नव्हतं. काल परवीन कांदे मागायला आली आणि मी तिला देऊन टाकले. त्याचे कांदे शोधताय आणि ते परवीनला मी दिलेत हे मी सांगणार नाही. एवढं बोलेपर्यंत बाहेर काय करू राहिली हो तू अशी अत्यंत क्रूर आणि निर्दय आवाजातली पहिली तोफ धडाडली. मी नवऱ्याचा हात दाबला आणि घरात पळाले. तेही घाईघाईनं माझ्या मागं घरात आले आणि मोठ्यानं म्हणाले, चहा ठेव बरं एक कप. आज माझं पोट साफ झालं नाही जणू. सासूबाई खाऊ की गिळू अशा भयंकर नजरेनं माझ्याकडं पाहत होत्या. ती हिंसक नजर पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा. आत्ता कुठं सगळी वस्तुस्थिती मास्तरच्या लक्षात आली. मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन फळीवरचं चहाचं पातेलं काढलं. आई काय करू राहिली हो तू यांनी आईला विचारलं. भाऊ मी न कांद्याची थैली ठेवली होती बा काठी कपाटामध्ये. आता पाहू राहिली तरी कमी थैली बाहेर पडेल दिसू राहिली बुवा मला. हिनं काल कपाटावरलं मग हिने कांदे दिसले नशील का. थैली तर बाहेर पडेल दिसू राहिली मग कांदे कुठे गेले. माईले गावाला गेली बा तिचा बाजार नाही करेल मग आल्यावर तिला कमसे कम कांदे तर लागतील ना म्हणून मी ना आणून ठेवले ते. तर हे बाई मला माहित नाही म्हणून राहिली. हिला जर माहित नाही तर मग कोणाला माहित असेल. सासूबाई दांगुडपूर्व आवाजात मोठ्यानं विचारू लागल्या.
सासूबाईंचा मोठा सोलो पीस होईपर्यंत नवरा बरुदा मनात कसला तरी विचार करत होता. ते कांदे होय, ते मी काल आमच्या शाळेतल्या मास्तराला दिले. तू कपाटून काढले होते का? मी नाही काढले हो आई, हे कपाट आवरत होती, हिनं कांद्याची थैली बाहेर काढून ठेवली होती. इतक्यात आमच्या शाळेतला मास्तर आला, त्याने कांदे मागितले, मी देऊन टाकले. मास्तर काढून दिले बघ तुला. कांदे आपल्याच लेकानं कोणाला तरी दिलेत असं समजल्यावर सासूबाईचा आवाज खाली आला. ते रविवारच्या मिरचीची भजी करायची ठरली ना सगळ्या मास्तरांचं. तो मास्तर वर्गणी मागायसाठी आला, मला कांदे दिसले, कांदे दिले. बरोबर परमीनं ताईसाठी आणले होते लेक ते बाजारातून. आता ते गावाहून आल्यावर तिले लागतील नाही काय? ताई कधी येणार आहे? आता येणार बा 2-4 दिवसात. हा मग आणता येते ना परत बाजारातून. चहा दिला असेल तर देव बाई मला. अशा पद्धतीनं तोफा धडाडण्यापूर्वी युद्ध थंडावलं होतं. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात अनेक घरांमध्ये सासवा सुनांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. कुटुंबातल्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सुनांना सहभागी करून घेतले जात नाही. पण दिवसभर घरातल्या प्रत्येक कामात सुनेचा वाटा सिंहाचा असला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. सुनांनी कष्टाचा सगळा भार मुकाटपणे स्वीकारायचा, सगळं काम करायचं, पण घरातल्या लहान लहान गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवायच्या असा सगळा मामला असतो. शिवाय या सासवा आपल्या मुलाला कायम आपल्या कह्यात ठेवण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात. नवऱ्याने मोठ्या शिताफीनं गड लढवला होता आणि गरीब मावळ्याला वाचवलं होतं. आपल्या लाडक्या सरदारानं गड आणि सिंह दोन्ही वाचवल्याबद्दल मावळ्यानं सरदाराकडं कृतज्ञतेने पाहत त्याच्या हातात चहाचा कप दिला आणि सासूच्या पडलेल्या तोंडाकडे सपशेल दुर्लक्ष करत स्वतःचाही कप तोंडाला लावला. या वाद्य राजू माझ्याच आयुष्यातली घटना. मला ती तिच्या तोंडाने ऐकताना ते सगळं आठवत होतं आणि अगदी सिनेमा पाहिल्यासारखं डोळ्यासमोर दिसत होतं. म्हणजे ते कांदे बाजारातून आणलेले आणि कांदे महाग झाल्यावर काय होतं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ग्रामीण भागातली ती सगळी मजा तिनं फार सुरेख आपल्यासमोर सादर केली. धन्यवाद राजेश्वरी. आता मी प्रगतीला विनंती करते. प्रगती पाठक प्रतिलिपीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होत्या, कम्युनिटी मॅनेजर म्हणून. हां, आणि आता त्या कम्युनिकेशन मॅनेजर. मी प्रतिलिपीमध्ये मराठीसाठी कम्युनिटी मॅनेजर आणि ऑथर एंगेजमेंट मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यानंतर मी कुकू FM मध्ये सुद्धा कंटेंट ॲक्विजिशन मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाहेर बेंगलोरमध्ये राहून ही दोन्ही पदं मी सांभाळलेली आहे. आणि मराठी लेखकांसाठी आम्ही तिथून काम करत होतो. आता युअर्स प्रगतीचे मी ओनर आणि फाउंडर आहे. प्रतिलिपीमध्ये असताना प्रतिलिपीची प्रगती म्हणून मला नाव मिळालं होतं, ते मी थोडंसं बदलून आता तुमची प्रगती असं करून आणि त्याला एका छोट्याशा ऑर्गनायझेशनचं रूप दिलेलं आहे. खरं तर थोडंसं बोलते की म्हणजे अमृताताईंनी आज जी मला संधी दिली आहे त्याच्यामुळे मला म्हणजे कमबॅक झाल्यासारखं वाटतं. कारण मी पुण्यात होते आणि नंतर जवळपास 8-9 वर्ष बाहेर होते कामासाठी, महाराष्ट्राच्या बाहेर होते. हे सगळं खूप मिस करत होते आणि आज हे 10 लोक जरी माझ्यासमोर आहेत तरी ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि इथून एक छोटीशी सुरुवात होती आहे, त्याबद्दल मी खरंच अमृताताईची खूप कृतज्ञ आहे. हे पुण्यातले 10 लोक म्हणजे जगातल्या 1 लाख लोकांच्या बरोबरीचे असतात, याचा मला स्वतःला अनुभव आहे. पुण्यातून सुरुवात झाल्यानंतर आणि पुण्यातल्या 10 लोकांनी दाद दिल्यावर मी स्वतः जगभरात गेलेली आहे. त्याच्यामुळे तू सुद्धा. आणि तिचं युअर्स प्रगती नावाचं प्रकाशन सुरू होतं आहे, तर नवीन लेखक वगैरे तिच्याकडे जाऊन आपल्या पुस्तकांसाठी नक्की प्रयत्न करू शकतात. प्रगती, तुझी कथा. ही एक खूप छान कथा आहे की एक जी लेखिका आहे तिला जंगलाचं स्वप्न पडलेलं आहे. तिला जंगलात जायचं आणि तिला काड्या गोळा करून आणायच्या. काड्या म्हणजे सरपण गोळा करून आणायचं आणि चुलीवर स्वयंपाक करून तिला तो खायचा आहे, म्हणजे ते जेवण करायचं आहे. अशी ती कथा फार गंमतशीर प्रसंगातून ती पुढे गेलेली आहे. तर मंडळी तुमच्यासमोर सादर करते कथा.
कल्पना काड्याले जाते. अर्थात लेखिका आहेत अमृता खंडेराव. आमच्या घरापासून 2-3 किलोमीटर मागे गेलं की बरीच झाडं होती. जंगल सदृश्य परिसर होता. अनेक ग्रामीण महिला सकाळचं घरकाम आटोपलं की दुपारच्या वेळेला कमरेला कोयते लटकावून रांगेने तिकडे जायच्या आणि येताना लाकडांच्या मुळा डोक्यावर घेऊन परत यायच्या. येता जाता तोंडेकलं हसून त्यांच्याशी जुजबी ओळख झाली होती माझी. मी बऱ्याच वेळा त्या बायकांना तुम्ही कुठे जाता असं विचारल्यानंतर त्यांनी मला जंगलात जातो काड्या आणाले असं उत्तर दिलं होतं. कधी कधी या बायका अगदी बऱ्या पहाटेच जंगलात जायच्या आणि दुपारी 11 वाजेपर्यंत मोळा घेऊन परत यायच्या. पण बहुतेक वेळा यांची जंगलात जायची वेळ दुपारची होती. बरेच दिवस त्यांना पाहिल्यानंतर एके दिवशी माझ्या मनातलं गुलाबकावलीचं फूल उमटू लागलं. मी सासूबाईंना म्हणाले, मी यांच्यासोबत जंगलात जाऊ आणि सरपण आणू का? काहून? आपला सिलेंडर संपला का लगी? नाही सिलेंडर नाही संपला, पण तरी एक दिवस आपण चुलीवर स्वयंपाक करूया ना. मला चुलीवर भाकरी करताना येणारा तो वास खूप आवडतो. 3 दगडांच्या चुलीवर लोखंडी तवा ठेवून भाकरी भाजताना जो आदिम वास येतो तो थेट आत्म्यापर्यंत जातो. मला त्या वासाची फार हुरळ आहे. तू या नवऱ्याला टालावरून काड्या आणायला सांग जो मग, नाही तर इतवारले आपण दोघी टालावर जाऊन काड्या आणू, सासूबाई म्हणाले. पण वखारीवरून लाकडं आणून स्वयंपाक केला तर माझी जंगलात जाण्याची संधी हुकणार होती आणि मला ते जंगल पाहण्याची फार उत्सुकता वाटत होती. व तू रिकामे कामं नको करू हो बाई, मी एकच दिवस जाणार आहे हो, रोज कुठे बाई. तटी जंगलात जाऊन डोसक्यावरनं वजा आणायचं काम सोपं नाही, तुले नाही जमणार. न जमायला काय झालं, मी 1 दिवसाच्या स्वयंपाकापुरतीच लाकडं आणणार आहे. पाय बाई ना, तुले जायचं अशील तर घरातले बंद कामं करून जा लागेल. हो आज सगळी कामं करून जाईन मी. जंगलात जायच्या कल्पनेने मी पार हुरळून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी सगळी कामं पटापटा उरकली. 10 वाजता जेवण करून नवरा कॉलेजवर निघून गेला. आमची बाकीची कामंही लवकरच संपली. मी आत बाहेर करत बायकांची वाट बघत होते. सारखी दारात जाऊन रस्त्याकडे पाहत होते. साधारण 11:15 वाजायच्या सुमारास बायका लांबूनच येताना दिसल्या. मी घाईघाईने पायात चप्पल घातली आणि दारात येऊन उभी राहिली. त्या जवळ आल्याबरोबर मी घरात तोंड करून सासूला सांगितलं, मी चालले आई, हो आई जंगलात. पाय बहीण आता तुले जायचंच असेल तर जाय, पण तू हा नवरा काही म्हणीन तर तू तुझ्या पायात बस. आम्हाला काही माहित नाही माय. तुम्ही त्यांना मी कुठे गेले आहे सांगूच नका ना, मी पटकन येते. असं बोलून मी घाईघाईने पायात चपला सरकवल्या आणि त्या बायकांबरोबर जायला निघाले. खरंच येऊ राहिली काय मास्तरची बायको? हो खरंच येते. या 4-5 जणी एकमेकांकडे बघून फिरी हसल्या. जंगल म्हणजे वेगवेगळी सुंदर सुंदर हिरवीगार झाडं असतील, पक्षी असतील, बहरलेली फुलं असतील, दाट सावली असेल अशी माझी कल्पना होती. माझ्या अंगात उत्साह नुसता संचारला होता. तुझं शिक्षण किती झालं व बाई? पुष्कळ झालंय. हाव काय, तुला आठी गावामध्ये करमत नशी नाही का बाई? नाही मला चांगलं करमतं इथे. तुला खेडेगाव आवडते काय? हो मला खूप आवडतं खेडेगाव. काय बाई, आजकालच्या शिकेल पोरी शहरामध्ये जायचं म्हणते, पण इथलं शिकून बी मास्तरच्या बायकोले खेडा आवडते. काय ग सासू संगत जमतं काय व तू? हो सगळं ठीक आहे. आता ठीकच म्हणा लागेल ना तिले. काही बी असलं तरी नानाच लागते ना बहिण. नवऱ्याला सोडून जाता येते काय कुठी? तुझ्या नवऱ्याले पगार किती भेटते हो? मला नाही हो माहिती, मी म्हणाले. हा काय, बंद पगार सासूच्या हातात देत असेल तुझा नवरा. तुझ्या हातात काही देते की नाही? मला लागलं तर मी घेते मागून.
शिकेल माणसाचं वेगळं राहते व तुले काय समजते? हाव मला काय समजे? तुला शिकेल माणसं पाहून बसेल हे बंद तुलेच समजित असेल. त्यांची अशी अखंड बडबड सुरू. माझं सगळं लक्ष जंगल कधी येतंय इकडे लागलं होतं. भराभर चालत आम्ही 2-3 किलोमीटर पुढे आलो. तिथून पुढे खाली जाण्यासाठी एक उतार होता. त्या उतारावरून 2-3 पायवाटा होत्या. त्यातल्या एका पायवाटेवरून बायका खाली उतरू लागल्या. मीही त्यांच्या मागोमाग उतरू लागले. मग दरीसारखा खोलगट भाग होता. तिथे बरीच झाडं होती. काही झाडं हिरवीगार होती आणि काही वाळकी होती. सगळ्या बायका तिथे थांबल्या. इथे का थांबल्या? जंगलात जायचंय ना आपल्याला. मग हे जंगल नाही तर काय आहे? अहो दाट जंगल कुठे इथं? हेच आहे व बाई जंगल. म्हणजे इथून आणता की काय तुम्ही लाकडं? हाऊ आठवणच काढा जमा करायला लागते. मग त्या बायकांनी पदर खोच आणि भराभर झाडाच्या वाळक्या फांद्या तोडू लागल्या. 4-5 जणी वेगवेगळ्या दिशेने पुढे गेल्या. मी पण दिसेल तिथल्या वाळक्या फांद्या तोडायला सुरुवात केली. पण माझ्याकडे कोयता नसल्यामुळे मला तोडता येत नव्हतं. छोट्या छोट्या काटक्या मी तोडल्या आणि जमिनीवर इकडे तिकडे पडलेल्या वाळक्या फांद्या जमा करायला सुरुवात केली. त्या परिसरात साधारणपणे 100-200 झाडं होती. एके ठिकाणी नैसर्गिक खळग्यात पाणी जमा झालेलं होतं. त्या खळग्याच्या बाजूला जरा जरा हिरवळ होती. तिथे खेड्यातली पोरं बकऱ्या चारायला आली होती. असल्या उथळ जागेला जंगल म्हणायला माझं मन तरी माने. मी खट्टू झाले. जंगल म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर वेगळीच कल्पना होती. इथे सगळीकडे कडक ऊन लागत होतं. तर मला आता सरपण जमा करण्यात मुळीच इंटरेस्ट उरला नव्हता. मी आपल्या इकडून तिकडून 10-12 काटक्या गोळा केल्या आणि एका झाडाखाली बसले. पुस्तक आणलं असतं तर वाचलं तरी असतं असं वाटायला लागलं. तासाभरात बायकांनी भरपूर मोठ्या मोठ्या फांद्या आणि लाकडं तोडली होती. शेवटी त्यांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या काठ्या आणि दोऱ्या खाली अंथरल्या आणि आपला भारा त्याच्यात व्यवस्थित बांधून लहान मोठ्या मोळ्या तयार केल्या. माझ्याकडे दोरी पण नव्हती. एका बाईने मला तिच्याकडची लहानशी दोरी दिली. मी माझ्या 10-15 काटक्या कशा तरी ओबडधोबड त्या दोरीत बांधल्या. मग आम्ही परतीच्या वाटेला लागलो. डोक्यावर जाड जोड मोळ्या घेऊन बायका सावकाश वर चढत होत्या. माझ्या डोक्यावर जेमतेम 10-12 वाळक्या काटक्या असल्यामुळे मी भराभरा सगळ्यांच्या पुढे चालत होते. एखादा किलोमीटर गेलो असू तर बायकांनी आपल्या डोक्यावरच्या लांब लांब मोळ्या जमिनीवर टेकून थोड्याशा तिरक्या केल्या आणि त्या दम घ्यायला लागल्या. त्यांच्या डोक्यावरची लाकडं जड होती, ओली होती आणि 8-8 फूट लांब होती. त्यांच्या अवजड मोळ्यांपुढे माझी मोळी भातुकलीतल्या मोळीसारखी दिसत होती. आता मला खूप बोर झालं होतं. डोक्यावर ऊन चटकत होतं. नसते आले तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं होतं. मास्तरची बायको तमली बाई ना, काही बोलून बी नाही राहिली. वर्षानुवर्ष ही अशी अवजड ओझी डोक्यावर घेऊन या बायका असली कामं कशी करत असतील याचा विचारात घर आलं. एकदाचे घरी आले, मोळी अंगणाच्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवली. बायका परत एकदा फिदी हसत आपल्या वाटेनं निघून गेली. सगळ्यात आधी मी तोंडावर थंडगार पाणी मारले आणि गार पाण्यानं हातपाय धुतले. आमची चाहूल लागल्यानंतर सासूबाई बाहेर आल्या. कुठे आहे व काड्या? चेहरा तापला होता. कातडीची आग होत होती. त्यांच्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता मी परत एकदा मोरीपाशी जाऊन तोंडावर पाणी मारायला सुरुवात केली. अहो काड्या आणल्याच्या ना तू न? सासूबाई म्हणाल्या. त्या तिथं कोपऱ्यात ठेवल्यात. मी झाडामागे बोट करत म्हणाले. ती छोटीशी मोळी पाहिल्यानंतर सासूबाई रागाने म्हणाल्या, इथला टाइम जाऊन इतक्यातच काड्या आणल्या काय हो माय? मी गुपचूप घरात जाऊन दुपारचा चहा ठेवला. संध्याकाळी नवरा घरी आल्यानंतर त्याने माझ्या तोंडाकडे पाहिलं आणि मला विचारलं, तुझं होपकार्ड असं काहून दिसून राहिलं? दिवसभर उन्हात फिरल्यामुळे माझे गाल, कपाळ आणि नाक पूर्ण काळवंडून गेलं होतं.
मी काहीच बोलले नाही. सासूबाई बाहेर बाजेवर बसल्या होत्या. त्या तिथूनच म्हणाल्या, बहीण काढायला गेली ती भाऊ जंगलात. मी जंगलात गेले होते हे नवऱ्याला सांगू नका असं बजावून सांगितल्यानंतरही सासूबाईंनी त्यांचा शब्द पाळला नाही. तुला कोणी सांगितलं होतं हे उद्योग करायला? मला जंगल पाहायचं होतं म्हणून मी गेले होते. नवऱ्याच्या हातात चहा देता देता मी म्हणाले. नवरा चहाचा कप घेऊन बाहेर सासूबाईंजवळ जाऊन बसला व काढा पाय व एक वेळा बहिणीनं आणेल. माझ्या नवऱ्यानं झाडामागे जाऊन ती मोळी पाहिली आणि तो म्हणाला, आता वर्षभर गॅस आणायची गरज नाही. इतक्या काड्या तर सालभर चालते. दिवसभर उन्हात फिरून माझं डोकं दुखत होतं. मी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. मी आत जाऊन आरशात तोंड पाहिलं. रापलेल्या काळ्या तोंडावर फक्त 2 पांढरे डोळे उठून दिसत होते. धन्यवाद प्रगती, फारच सुंदर. तू म्हणजे ती आत्ता 4-8 दिवसात वऱ्हाडी शिकली आणि तिने तो इतका चांगला यशस्वी प्रयत्न केला. फार छान वाटतंय मला. आणखी आता एक गंमत सांगते. आम्ही गाडीतून येत होतो त्यावेळेस आम्हाला दीपा खरंच तुझं खूप पहिल्यांदा स्वागत करायला पाहिलं तर राहिलं, पण दीपानी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. या तुमच्या पुण्याच्या घनदाट गर्दीतून तिने ते श्रीकृष्णाला अर्जुनाने जसं आणलं होतं रणांगणात तसं तिने अर्जुनाला त्याच्यामुळे हो ना, मग ती श्रीकृष्ण ना तिने आम्हाला सगळ्यांना आणलं इथे. त्याच्याबद्दल तिची खूप आभारी आहे मी. आणि गाडीत असं ठरलं, आम्ही अभिवाचनामध्ये वेगळीच नाव आहेत, पण माधुरीताई ह्या इतक्या हौशी आणि माझ्या पाठीशी सदैव भक्कमपणे मोठ्या बहिणीसारख्या उभ्या असतात. त्यामुळे मी पण कथा वाचते, त्याच्यामुळं ब्रह्मानंद झाला. माधुरीताईंना विनंती करते की त्यांना जी आवडेल ती कथा त्यांनी सादर करावी. नमस्कार. या 2025चा पूर्व संध्याकाळ म्हणावी लागेल आपल्याला. अशा वेळेस आपण वराडातली एक बाई इथे येते आणि फेसबुक फ्रेंड्सवरून ती एवढी लोकं गोळा करते. मगापासून तिला ती खंत मनातून कुठेतरी रुखरट वाटते सारखी, की पण तिला माहीत नाही की ही लोकं किती जास्त आहेत. कारण पुण्यात आत्ता या क्षणी व्याख्यानं, परिसंवाद, नाटक, पिक्चर, वेगवेगळे मॉल्स, शॉपिंग आणि वैयक्तिक कार्यक्रम, लहान मुलं असतील तर बागा, हे सगळं इतकं सुरू असतं शनिवार की काय करावं हा प्रश्न पडतो की हा कार्यक्रम करू की त्या पातळीवर हे जे लोक आलेले आहेत ते खूप आहेत. आणि आम्ही बघायचो की चळवळीत काम करताना एक जरी माणूस असला तरी त्याला ऐकवण्यामध्ये आणि त्याला बदलवण्यामध्ये म्हणजे पन्नाला भाऊच गेले तर अशी मोठी माणसं बोलत राहायची. त्यामुळं मनात कुठलीही रुखरुख बाळगू नका. आणि जे आहेत ते एक लोणंदवरून आले, एक जण ह्याच्यावरून आले पिंपरी चिंचवड, किती लांबून आणि एक पुनावळ्यावरून 2 जणी आलेले आहेत. बाकीच्या लोकांचे मला माहीत नाही, पण जे आहेत ते कुठून आले. म्हणजे आम्ही आलेले होते कमी महत्त्वाचे नाही आहोत हे मला अमृताताईंना सांगायचंय. तर मला खरं तर काय वाचायला बिचायला येत नाही, पण ते हे नाही का आपली गणेशच्या आईची वायरी, तिने मला सांगितलं की तू वाच बाई. मी म्हणलं आता वाचते बाई, कसं होईल तर खूप आहे. इल्याच्या बायकोचं सोनेरी स्वप्न. अखेर इल्याचं शुभमंगल पार पडलं. लताबाई कामगावरून बुलढाण्याला नांदायला आली. इल्याचं लहानसं घर सासरकडून मिळालेल्या आंगणाने खचाखच भरून गेलं. माहेरून धपाड आणल्यामुळं इल्याची आई सुनेचे खूप लाड करू लागली. माही वायरी कल्पनावाली शिकेल काय असं साऱ्या बेटात सांगत फिरू लागली. कधी कधी दुपारच्याला लताबाई आमच्या घरी यायची, माझ्याशी बोलत बसायची, घरातल्या गोष्टी सांगायची. अशीच एके दिवशी दुपारी ती आमच्या घरी आली होती. बोलता बोलता ती म्हणाली, कल्पूताई मला रोजच्याने साडी नेसायचा लई कंटाळा येतो काय. होय ना, खरं आहे तुझं, मला सुद्धा रोज साडी नेसायचा खूप कंटाळा येतो, पण इथं ड्रेस घातलेलं चालत नाही, त्याला आपण काय करणार. पण मला ड्रेस घालून नवऱ्या संग गाडीवर फिरायला जायची लई हौस वाटते व. एखाद्या बारीनं परी मले यायच्या संग ड्रेस घालून फिरायला जायचं आहे.
पण मला ड्रेस घालून नवऱ्यासंग गाडीवर फिरायला जायची लय हौस वाटते व एखाद्या बारीनं तरी मला यायच्या संग ड्रेस घालून फिरायला जायचे नाही. तिच्या चेहऱ्यावरचे कोमल भाव आणि तिचं साधं सुद्धा स्वप्न पाहून मला गोड वाटलं. पण ही गोष्ट इथे केवळ अशक्य आहे हे माहीत असल्यामुळे वाईट सुद्धा वाटलं. टीव्हीतल्या बाया पाय ना कशा नवऱ्या म्हणजे गाडीवर बसते, लांब लांब फिरायला जाते, हॉटेलातले खाते, आपल्या अटी काहीच नाही माहीत असलं. बरं ती नाराज नको होऊ. एखाद्या दिवशी बघूया आपण कसं जमतं ते. मी तिची नाराजी दूर करण्यासाठी म्हणाले, पाय बरं कल्पूताई, मायासाठी तुला इथलं करावंच लागते. होय ग, नक्की काहीतरी करू आपण. मग माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून ती घरी निघून गेली. आमच्या गावात सगळ्या सुना रात्रंदिवस साडीवरच राहत असत. माहेरी राहणाऱ्या मुली मात्र घरात गाऊन घालत. इथे सुनांसाठी आणि मुलींसाठी वेगळा न्याय चालायचा. नवऱ्याच्या मागे गाडीवर ड्रेस घालून बसायचं आणि फिरायचं हे लतीचं चिमुकलं सोनेरी स्वप्न. एवढंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा तिला किती विचार करावा लागत होता. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी विचारचक्र फिरू लागली. पुढच्याच आठवड्यात माझ्या सासूबाई नेहमीप्रमाणे बहिणीच्या गावाला जाणार होत्या. त्यांना संक्रांतीसाठी तिथून गावरान तीळ आणायचं होतं. ही आमच्यासाठी सुवर्ण संधी होती. मी लतीला बोलावून घेतलं आणि सगळा प्लॅन तिला समजावून सांगितला. सासूबाई सकाळी गावाला गेल्या की तिने आमच्या घरी यायचं आणि आमच्या घरात साडी बदलून ड्रेस घालायचा. मग विलास मित्राची गाडी घेऊन येईल आणि इथूनच त्या दोघांनी खामगावला जायचं. तिथे दिवसभर मस्त हिंडायचं, फिरायचं, माहेरी जेवण करायचं आणि संध्याकाळच्या आत बुलढाण्याला परत यायचं असा प्लॅन ठरला. पण माया सासूला काय सांगू, कुठे जाऊ राहिले का सांग, आईची आठवण येते, आईला भेटून येते म्हणावं. तसं जमीन हाय, जमीन काय न जमायला काय झालं, त्या काही तुला आईला भेटू नकोस असं म्हणणार नाही. हो, पण आता उगीच पण बिन काढू नकोस. आज संध्याकाळी तुझा ड्रेस इथं आणून ठेव, मी तो माझ्या बॅगेत लपवून ठेवते. हो ना करता आमचा प्लॅन फिक्स झाला. संध्याकाळी लताबाईने काहीतरी निमित्त काढून तिचा ड्रेस एका कागदात गुंडाळून आमच्या घरी आणून ठेवला. तो मी माझ्या बॅगेत तळाशी ठेवून दिला. सोमवारी सकाळी आमच्या सासूबाई जेवण करून बहिणीच्या गावाला निघून गेल्या. मी ताबडतोब लताला फोन केला आणि घरी बोलावून घेतले. लता आणि इल्या दोघांनीही मंगळवारचं प्लॅनिंग ठरवलं. मंगळवारी सकाळी 11 वाजता लता भराभरा चालत आमच्या घरी आली. आतल्या खोलीत जाऊन तिने साडी सोडली आणि ड्रेस घातला. हे बघ लता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही परत या, जास्त उशीर करू नका. मी लतीला बजावली. ती सुद्धा हो हो म्हणत राहिली. तिने आरशात पाहून थोडीशी लिपस्टिक लावली, केसांवरून हात फिरवला आणि स्कार्फ बांधून घेतला. 10-15 मिनिटातच इल्या मित्राची मोटरसायकल घेऊन आमच्या दारात हजर झाला. कुणालाही ओळखू येऊ नये म्हणून त्याने तोंडाला आणि डोक्याला मोठा गमजा गुंडाळला होता. लताबाईने तोंडाला स्कार्फ बांधला होता, त्यामुळे दोघांनाही इथे कोणीच ओळखू शकणार नव्हतं. इल्याची गाडी आल्याबरोबर लती पटकन बाहेर गेली आणि टुनकन उडी मारून त्याच्या मागे बसली. त्याने घाईघाईने गाडी स्टार्ट केली आणि ते दोघे हिरो हिरोईनच्या स्वप्नातल्या सफरीवर निघून गेले. आता माझी जबाबदारी संपली होती. मी निवांतपणे घरात येऊन रोजची कामं सुरू केली. सासूबाई घरी नसल्यामुळे मला चिकार फुरसत होती. माझा संपूर्ण दिवस मी वाल्डेन काठी विचारविहार हे पुस्तक वाचण्यात आणि लोळण्यात घालवला. मी पण डेव्हिड थोरोबरोबर जंगलाने सफर करत राहिले. संध्याकाळ झाली तशी मी इल्याची आणि लताची वाट पाहू लागली. अंधार पडायच्या आत तिने परत यायला पाहिजे होतं आणि पटकन कपडे बदलून घरी जायला पाहिजे. 5:30 वाजता अचानक आमच्या सासूबाई घरी आल्या. बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्या 3-4 दिवस तरी राहतात, पण यावेळी त्या अचानक लवकर परत आल्या होत्या. आई, तुम्ही कशा काय आल्या अचानक? मी मूर्खासारखं विचारलं. काऊन मीनं या नव्हतं लागत काय? नाही तसं नाही म्हणायचं मला, मी स्वतःला सावरत म्हणाले. मग काऊन आल्या तर काय विचारू राहिली? माय घर आहे, मी कधी येईन, मला कोण विचारू शकत नाही.
काही नाही, घर तुमचंच आहे, पण जरा लवकर आलं ना मी म्हणून विचारलं. चहा ठेवू काय? मी पावसाळ्यासारखं बोलत होते. होई ना, जमत असेल तर. मी आज जाऊन गॅसवर चहा ठेवला, पण आता लगी आली तर मोठी पंचायत होणार होती. मी घराच्या मागे जाऊन तिला फोन लावायचा प्रयत्न केला, पण इल्याचा फोन लागत नव्हता. खामगाववरून बुलढाण्याला येताना घाटात रेंज नसल्यामुळे फोन लागत नाही. कदाचित ते दोघे घाटात असावेत असा मी अंदाज केला. आता माझ्या डोक्यात धोक्याची घंटा बाजू लागली. मी कसा बसा चहा उकळून कपाट गाळला आणि सासूबाईंना नेऊन दिला. त्या बाहेर बागेवर बसून निवांत चहा पिऊ लागल्या. मी पदरात फोन लपवून 17 वेळा विहिरीच्या बाजूने घरामागे जाऊन इल्याला कॉल करू लागले. अखेर एकदाचा इल्याने फोन उचलला. इतका वेळ तो घाटात असल्यामुळे फोन लागत नव्हता. मी त्याला माझ्या सासूबाई घरी आल्याचं सांगितलं. माझ्या सासूबाईंना मी नंदेच्या घरात जायला लावते, तेवढ्या वेळात तू पटकन ड्रेस बदलून घे असं मी लतीला काही गडबडीने फोनवर सांगितलं. तीही घाबरली. सासूबाई नंदेच्या घरात गेल्या की मी तुम्हाला फोन करते, तोपर्यंत तुम्ही रोडवरच थांबा असं मी त्या दोघांना सांगितलं. आई, आज दुपारपासून ताईची बबली फार रडत होती. मी हळुवारपणे सासूबाईंना म्हणाले. बबली म्हणजे नंदेची लहान मुलगी. सासूबाईंना तिचा फार लढा होता. आता माय, पोरगी काऊन लढत होती मोबाईल? बहुतेक तुमची आठवण काढत होती वाटतं. तुम्ही नसल्या की तिला करमत नाही हो. मी म्हणाले. अहो बहीण, लेकीले माई याद येत अशी वा गंबा, मी उशीर पाहिले पाहून येतो माय. ते थैली आणि ते गावाहून आणलेल्या थैली त्यांनी ताईच्या मुलींसाठी नेहमीप्रमाणे काहीतरी खाऊ आणला होता. बबली रडत आहे म्हटल्याबरोबर त्या छोटी थैली घेऊन ताबडतोब ताईच्या घरात निघून गेल्या. त्या गेल्याबरोबर मी इलेला फोन करून एकट्या लतीला आमच्या घरी पाठवायला सांगितले, कारण मोटारसायकल वाजली असती तर परत सासूबाईंनी बाहेर येऊन कोण आलं ते पाहिलं असतं. मग आणखीन पंचायत झाली असते. मी घरात जाऊन लतीची साडी बाहेर काढून ठेवली आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. एकीकडे अस्वस्थपणे लतीची वाट पाहत राहिले. मी कांदा कापायला घेतला आणि दारात इल्याच्या आईचा आवाज आला. माय कल्पना, काय करू राहिली बहीण? आता यावेळी ही इथे कशाला आली आहे? इल्याचा आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोका सुटला. माझे हार्टबीट एकदम जोरात पडू लागले. कसलूस हसत मी बाहेर आले आणि इल्याच्या आईला, तुम्ही कशी काय आल्या अचानक असं विचारलं. तर ती सरळ घरात शिरली आणि माय, इल्या आणि लती खामगावले गेले हो, तर काय करून झाकड पडली तरी अजून आले नाही हो असं म्हणाली. येतील काही काळजी करू नका मी म्हणाले. पण रातच्याला घाटातून याचं म्हणलं तर जरा भीतीचंच काम आहे ना. काय ना हो बहीण, असं काही नाही. आता घाटात सगळीकडे लाईट लागली आहे, एवढीच काहीतरी म्हणायचं म्हणून म्हटलं. तुम्ही चहा घेता का मी तिला विचारले. नाही माय, मला चहा नाही पाहिजे. ओ माय, सांच्याला चहा मी पेलं तर मला जैकी लागते बहीण. इल्याचे बाबा कुठे आहेत मी तिला विचारलं. हे गेले असेल पान ठेल्यावर. सांगतेले त्याईले घरात गमते काय? पण तू काऊन विचारून राहिली? काही नाही, सहजच बरं, बसा जरा तुम्ही, मी आलेच असं म्हणून मी फोन घेऊन परत एकदा घाईघाईने घरामागे गेले. अंधारात उभा राहून इल्याला फोन लावला. लताने फोन उचलला. तुझी सासू आमच्या घरी आली आहे, आता तू इकडे येऊ नको, सरळ तुमच्या घरी जा आणि कपडे बदल असं मी तिला हळू आवाजात सांगितलं. पण महासासरा अशी ना घरी नाही, ते पाणठेल्यावर गेले आहेत, तू जा घरी पटकन आणि आधी कपडे बदलून घे मी तिला म्हणाले आणि परत धावत घरात आले. मगापासून 17 वेळा घरामागे जाऊन फोन करण्याच्या नादात मी घामाघूम झाले होते. माझा आवाजही बदलला होता. माय, तुले काय झालं हो कल्पना? इल्याच्या आईने विचारलं. आधीच लेक आणि सून अजून कसे आले नाहीत म्हणून काळजी करत बसली होती. त्यात माझा घाबराघुबरा आवाज ऐकून तिला जास्तच काळजी वाटली. मग मी तिच्याशी इकडचं तिकडचं बोलण्यात 10-15 मिनिटं घालवले आणि नंतर मी पाहू का लताला फोन करून असं साळसूतपणाने विचारलं. हाव कर बरं तू तिले फोन. काय हो, जो लागू राहिला का तर विचार बा कुठवर आले म्हणून. झाकडपड्याच्या आंधी घरले आले पाहिजे माय. मग मी इल्याला फोन लावला आणि म्हणाले, अरे तुम्ही अजून कसे आले नाही? तुमची आई काळजी करत आहे, ते आमच्या घरी येऊन बसले आहे. तुम्हाला फोन उचलायला काय झालं? कल्पूताई, मी घरात येऊन कपडे बदलले व माय. ते आता माया सासूला घरी पाठवून तिकडून लता म्हणाली. मग मी इल्याच्या आईला म्हणाले, अहो ते दोघे तर मलाच घरी येऊन पोहोचले, तुम्ही उगीच काळजी करत बसला.
तुम्ही इकडे आल्या आणि ते तिकडे घरी गेले, असं झालं वाटतं बहुतेक. आले काय दोघं बी घरी, बरं झालं माय. आणि का हो तुही सासू नाही दिसून राहिली कुठे? त्या तिकडे ताईच्या घरी जाऊन बसल्या आहेत. मी म्हणाले चाल मग येतो मग भी, आता तू कर तुही स्वयंपाक, असं म्हणून इल्याची आई उठून बाहेर गेली. नवऱ्याच्या मागे ड्रेस घालून गाडीवर बसून फिरायचं लतीचं मोठं स्वप्न एकदाचं पार पडलं. इतका वेळ इल्याच्या आईने लतीला ड्रेसवर पाहिलं तर केवढा मोठा गांधू होईल या विचाराने माझा घसा फार कोरडा पडला होता. मी ताडकन उठले आणि पाठातलं थंडगार पाणी ग्लासात घेऊन ढसा ढोसू लागले. बंद सुरू कर जरा, असं फिरव, आमचे मायबाप प्रेक्षक दिसलेत ना, बंद कर आणि आता परत सुरू करेल. कथेचं नाव आहे जंगलातला दांगडो अर्थात वऱ्हाडी कांदा. दिवाळी स्पेशल. सुट्टीनिमित्त आमच्याकडं शिमलाबाई, त्यांचा नवरा आणि आमच्या नात्यातला एक लहान मुलगा आलाय. मुलांनी काल कांतारा सिनेमाला जायसाठी खूप हट्ट केला. मग ऑनलाईन तिकीट वगैरे काढायचं ठरलं. हा कांताराचा दुसरा भाग आहे असं बोलण्यातून, मुलांच्या बोलण्यातून आम्हाला समजलं. पहिला भाग आम्ही कुणीच पाहिलेला नव्हता, पण तो खूपच छान आहे पहिला भाग कांताराचा, असं पोरं सांगत होते. आता ह्या शिमलाबाई आमच्या गावाकडून आलेली पाहुणी आणि आमच्या सासूबाई कमलाबाई, त्या दोघींचं बोलणं सुरू झालं. गाव कमले टाकीत आहे का सिनेमा? हो बहीण, आखी सिनेमा पाहिले टाकी मंदीत जा लागते. मग बरं आहे माई, मला टाकीतच पिक्चर पाहायला आवडते. एवढ्या नवऱ्यानं हॉलमधून कधी नव्हे तो लाडानं अप्रू अशी हाक मारली. ते ऐकून शिमलाबाई म्हणाल्या, माय आमरू म्हणा लागते का व बाई तुले? आता नवराच आहे तिचा, काही का म्हणा ना, आपल्यालाच का करा लागते माय. सासूबाईंनी पटकन लेकाची बाजू घेतली. एरवी शिंगलाबाई घरात नसत्या आणि नवऱ्यानं अशी लाडाची हाक मारली असती तर त्यांच्या तळपाय चाडून नसत्याला गेली असते. पण पाहुण्यांसमोर मुलाची बाजू पक्की द्यायची आणि नवरा एरवी अगे अशी हाक मारणार. त्या दिवशी अगदी कसं कोण जाणे पाहुण्यांसमोर अमरू, अरे बापरे, रोमॅन्टिक हाक. हो माय, लयच लाड हाय बापा आठी, शिंगलाबाई म्हणाल्या. आई, काकांनी जर शिंगलाबाईंना लाडानं हाक मारायचं ठरवलं तर काका काय म्हणतील बरं? गपवत जबरे, आमच्यात नाही माय असलं काय त्यात शॉर्टकट जर केला तर काका तुम्हाला शिंगू आठी आहे असं म्हणतील. म्हणू तर देते आईने मला शिंगू, मग मी बी सांगतो का तुम्ही काय करणार आहात? मग ते विचारली शिंगू म्हणी सासूबाई म्हणाल्या. आमच्या सासूबाई म्हणाल्या. मी विचारलं शेंगू म्हणजे? अव चांगदेव नाव आहे ना व त्याचं. सासूबाई म्हणाल्या, माय तू बी वाईरीवाणी बोलू राहिली का व? शिंगलाबाई इकडे तिकडे पाहत म्हणाल्या, काही घाबरून इकडे तिकडे बघू नका. चांगदेव काका खाली गेले अंडे आणायला. मी त्यांना सांगितलं, चला आता आंघोळी करून घ्या पटापटा, मी पाणी काढून देते. मी म्हणाले, पाणी गरम करायला ठेवा लागीन ना, पण पहिले चाल माय मी चूल पेटीते. शिंगलाबाई उठत म्हणाल्या, चूल पेटवायची काही गरज नाही, गिझर आहे आपल्याकडे. काय आहे तुमच्याकडे? गिझर पाणी तापवायचं मशीन असतं ते. मी समजावून सांगितलं. बाय भाऊदी मला कसलं मशीन आहे तर? तुमच्या आठी बंद्या कामाले मशीन आहे बाई ना. कपडे धुयाले मशीन, भात करायले मशीन, पाणी गरम करायले मशीन, काय काहीच बाई ना. आता तर फळा मारायचं मशीन घ्यायला आहे व माय, बंद घर पार चक करते. आता काय करा बापा, बायाईले काही कामच नाही करायला पाहिजे व यायच्यात. चाल बरं मुली पाण्याची मशीन दाखवतो बरं. मी बाथरूम मध्ये गेले आणि गिझर सुरू करून बादलीत बारीकशी धार सोडली. कुठे आहे मशीन? शिंगलाबाईंनी विचारलं. मी भिंतीवरच्या गिझरकडे बोट दाखवलं. ते काय ते गरम पाण्याची मशीन. केवळ इथलं? हो तेवढंच असतं ते. हे तर किती भरभमत आहे व. इथल्या काय कंदी आंघोळ्या करावा ध्याजा नाही ना.
गिझरला बंब म्हटलेलं मला फार आवडलं. मोठा तांब्याचा तो बंब आणि गिझर म्हणजे बंबट. हे काय बादलीत सोडलंय ना मी गरम पाणी. मी असं बोट करून दाखवत होते पडते गरम पाणी. लहान लेकरू बरं मुत्ते मायाचं. इथली धार हाय सांग आता. हंडा हंडाने पाण्याने न्यालेल्या बाया आहे हो आम्ही. आम्हाला नाही जमत हे मुतावानी धार. असं म्हणून त्या बाथरूम बाहेर पडल्या आणि जिना उतरून खाली निघून गेल्या. खाली जाऊन त्यांनी बागेतली चूल पेटवायला सुरुवात केली. मोठा गंज आणून देवा बहीण खाले. मी चट जायला होती माय. आणि माचीस काय तिकडे एका गंजात तर 2 झाडाच्या आंगुड्या होते बा. शेवटी मी त्यांना अल्युमिनियमचं मोठं पातेलं आणि काड्यापेटी खाली नेऊन दिली. त्यांनी बागेतल्या न्हाणीत आंघोळ करायचं ठरवलं. संध्याकाळी पटापट स्वयंपाक केला. घराभर जेवण आटपली. मग आम्ही सगळे सिनेमाला निघालो. केवढी मोठी टाकी आहे व बहीण. हो लय मोठी आहे व खरंच. गाडीतून खाली उतरल्या सासूबाई आणि शिंगलाबाईंचा सुखसंवाद सुरू झाला. आत गेल्याबरोबर त्या म्हणाल्या, नाही काय थंडगार आहे व. श्वेटर आणा लागत होतं बाई ना. आती गारच राहते. उसात पदर घे जो अंगाली गुंडाई. सर्वांना रस्ता दिसावा म्हणून यांनी मोबाईलची टॉर्च सुरू केली. तरीही कसं बस धडपडत 4 जणांना तुरवत 2 जणी खुर्चीपर्यंत आल्या. आम्ही 3 जणी एका रांगेत बसलो. खरे तर थिएटर छोटं होतं तरी सुद्धा दोघी सगळ्या नवलाईने गोष्टीने हळू लागल्या. पाणी तिथे एक आपण स्वयंपाक केला. बराबर जेवण आटोपली. मग आम्ही सगळे सिनेमाला गेलो. माय केवढी मोठी टाकी आहे व बहीण. हो लय मोठी आहे व खरंच. गाडीतून खाली उतरल्या सासूबाई आणि शिंगलाबाईंचा सुखसंवाद सुरू झाला. आत गेल्याबरोबर त्या म्हणाल्या, माय काय थंडगार आहे व. श्वेटर आणा लागत होतं बहिणा. आती गारच राहती. पदर खेजो आणणारे गुंडाई. सर्वांना रस्ता दिसावा म्हणून यांनी मोबाईलची टॉर्च सुरू केली. तरीही झटपडत 4 जणांना तुडवत 2 जणी खुर्चीपर्यंत आल्या. आम्ही 3 एका रांगेत बसलो. खरं तर थिएटर खूप छोटं होतं तरी सुद्धा दोघी नव्या नवलाईनं सगळ्या गोष्टी निहाळू लागल्या. तेवढ्यात जाहिराती सुरू झाल्या. एवढ्याच की मसाल्याची जाहिरात लागली. या दोघी मन लावून बघू लागल्या. मी म्हणाले, सिनेमा सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. जाहिराती आहेत त्या. अगं पाव द्या आम्हाला. पाय ते बाई किती मटण बिर्याणी बनवू राहिली. मग त्यांनी बिर्याणी एन्जॉय केली. प्रत्येक जाहिरात एन्जॉय केली. मग सिनेमा सुरू झाला. मृणाल देव बिर्याणी बनवत होत्या जाहिरातीला. त्यांनी ते मन लावून ती बिर्याणी बघितली. सिने काहीतरी हलतंय ना पडद्यावर बघायचं. जंगलातले आदिवासी लोक त्यांची आदिम दैवत. मग सिनेमा सुरू झाला. जंगलातले आदिवासी लोक त्यांची आदिम दैवत, गचगचीत सेट, अपरिचित भाषेतली लोकगीतं, क्षणाक्षणाला मारामाऱ्या, अत्यंत पटपटीत आणि तर्कविसंगत ऑडिओ व्हिज्युअल्स, वाईट एडिटिंग, कशाशी ताळमेळ नाही असा लहान लेकरांच्या भूताच्या सिनेमासारखा धिंगाणा पडद्यावर सुरू झाला. परंतु आमच्या दोघींना हे सगळं प्रचंड एक्साइटिंग वाटत होतं. त्या सिनेमात घुसल्या होत्या. दोघींच्या ऐसपैस गप्पा सुरू झाल्या. माय केवढे मोठे जंगल आहे वर कमले. भाग बिबट्या असतील माय त्याच्यात. मी मग अशीनच ते लोक पायवर कशा आहे. निरा काडे भूतैवनीच. माय भूत आहे का माणसं आहे व हे. माय घडी हान मारे काऊन करू राहिले व हे. नाही तर काय व हे इकून येते यायले मारिते, ते तिकून येते यायले मारिते. कोण कुणाले काऊन मार राहिलं काहीच कळ ना बापा. माय काय येडे लोक आहे व बाई ना. अव या खुल्या जंगलावाले आणि ते तर खुल्या जंगलावाले इथं काहीतरी भांडण असेल बाई ना. हो काहीतरी लयच भांडण दिसू राहिलं बापा. सिनेमा रंगात आला तशा या दोघींच्या गप्पाही रंगात आल्या. एका सीन मध्ये हिरो त्याच्या अनुयायांना घेऊन जंगलात जातो. काहीतरी भीतीदायक दिसल्यामुळे सगळे थांबतात. पण हिरो मात्र हातात पेटती मशाल घेऊन एकटाच पुढे जाऊ लागतो. असा सीन होता. त्याला एकट्याला जाताना पाहून आमच्या दोघींचे संवाद सुरू झाले.
व एकला जाऊ नको ना हो माय पुढी, काही बी असेल ना माय पुढी. काय म्हणा बापा, हो माय राज्याला जंगलात मी झोटिंग गेलाय ते म्हटलं. तेवढ्यात पुढे गेलेल्या हिरोचा पलिता आपोआप विजला आणि तो पळत माघारी आला. हाय पाय, मी म्हटलं नव्हतं का तो जंगल आहे ना ते हलकावूनच धाडस करू नये ना बापा. व माय आधी बुडा काय हो काही बोंबून राहिला तर बापो म्हणजे भ्याच वाटते माय. कसं काही चालू राहिला बापा बुडा. पुण्याला माती नावे लेखावा भोग काढली आहे. काय झालं बापा, खिपल्या आल्या आणि दिसू राहिलं भोग काढल्यावर. काढलं काहीच नाही. अव हे हिरवीन पाहिनं किती भारी दिसू राहिली तर. अव हे हिरवीन पाहिनं किती भारी दिसू राहिली तर. दिशाले खासच भरली साजरी आहे बाई. पण ते राजाच्या बाई इकडे मी गणपत पाटलाय का दिसू राहिलं ना. माय इथल्या मोठ्या पडद्यावर कुकडे पाहावं तर मला समजून नाही राहिलं ना. इकडे पहा तर तिकडचं दिशे नाही, तिकडे पहा तर इकडचं दिशे नाही ना. बंद एकच काय मला पाहायला लागते व एकाच कोपऱ्यात पाहिजे तर कसा समजेल तुझी नाही. माय वाघ आला हो, वाघ आला हो बाई. माय त्या माणसाने मी बकरी उनीच वडून नेलं ना वागायनं. मग वाघ कशाला म्हणते, धान्य वाघ आहे ना ते बापा. 12 माणसाची ताकद राहते म्हटलं धान्य वाघात. आपल्या बुलढाण्याच्या जंगलात आहे बापा धान्य वाघ अशी माय. अव हे काय व मीरा बद खाली पडू राहिले. अलगच प्राणी दिसू राहिले बापा. मीरा अस्वलैवानीच. अस्वल कायच्या व ह्या अस्वल दिसू राहिले का तुले. कोल्हाईवानी काहीतरी आहे ना. कोण असं दिसत असते काय. नाही जाऊ दे तू पाय आपलं जाशील त्याशी. हो आले हो मांगल्य जंगलातले लोक आले हो. आल्याबरोबर दांगडू सुरू केला बापा. सदाई दांगडूच करते माहिती काड्या भोग काढल्यावाली. ही कुणाला हान ती कुणाला हान. पिक्चर बी बघू द्याय ना माय. हो नाही तर काय अंकावं इथला टाइम झाला. काही गाणे गिणे काही डानस गिनस काहीच तर नाही ना वया सिनेमात हिट माय. त्या लंब्या नाकावाल्याला पाहिलं का, मला का हसत येऊ राहिलं माय. मले बी मीरा पांढराईवानीच दिसते बापा. हसा नाही तर काय करा. अहो ते गाडीवर चढून राहिले हो माय. गाडी नाही व रथ आहे ते रथ. हो तेच ते. अरे बापा मीरा गणगळतच चाललं ना माय रथ. व बहीण पुरे दुकानाची टीनं फाटू राहिले ना. टीनं नाही व बहीण कवेलू हाय ते कवेलू. टीनं कुठे दिसू राहिले व तुले. हो तेच व. अरे बापा 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 बंदे गाडगे बी फुटले आणि माणसं बी चेंदरले ना व. जाते माय हरत आता पडते गड्ड्यात. रस्ता बी सुद्धा नाही ना व. हो ना माय. हे पाय आता हे बाई आखी इथला दांगूड चाललाय पण इले काय सुसू राहिलं. नवरा आहे का व तिचा. नवरा कायचा व अशी नासच काय. तैची किल्ल लावल्यावानी करून राहिली. काही बायाच अशा राहते व माणसाईलेच काय नाही नावं ठेवा. आपल्या गावातली ते सुकली नाही का. हाव माहित आहे ना मला ते चिखलीवाली हे सैले फुगे पाडेल बाई. हाव तेच तशीच दिसू राहिली व यालपडी मध्ये. काय लावू राहिली त्या भावाच्या बायकुले समजलं ना त्यांच्या झिंज्यात धरीन ते. झिंज्या धरील खाले पाडू मारी म्हटलं. बायको कशाला म्हणते. आले माय पुन्हा हे इकून झाला माय दांगडू सुरू. यायचा दांगडू पहा का पिक्चर पहा काही समजे नाही बापा मला. जरा बी स्टोरी नाही बापा पिक्चरले. नुसता सारा दांगडूच चालू आहे. काही लोक दिन फालतू आलो माय. फुकट पैसे जाऊ राहिले उग. यांचे काडे भोग काढले पाहत राहा नुसते. इथल्या पैशात तर बाहेर काही खाल्लं असतं बापा चांगलं. मग का होतं कधी संपली व अमृता हे दांगडू. झालं आता थोडंच राहिलं. तुम्ही मारा गप्पा चालू द्या. काय गप्पा मारती व. काय स्टोरी तर पाहिजे की मी गप्पा मारायले. नुसतंच पाहू राहिलो. अखेर कांतारा भाग 2 संपला. सगळ्यांनी मोठा निश्वास टाकला. आम्ही सगळे बाहेर आलो. गाडीत बसलो. घरी निघालो. शिमलाबाई सासूला म्हणाल्या काय व कमले
मीरा जंगलातला दांडगो नका नाही तू काही म्हण पण निळू फुल्याच्या पिक्चरवानी पिक्चर नाही बाबा. प्रेक्षकांची किती क्षमता आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आणखी काही वाचत. झांजा लावून हातात टाळ घेऊन हार्मोनियम सगळी वाद्य एकत्र डान्सही तेच करतात, प्रबोधनही तेच करतात, गाणीही तेच गातात. तुफान जबरदस्त ताकद असलेला माणूस आहे सत्यपाल महाराज. त्यांची मी त्यांना ऐकलेलं आहे. अगदी अगदी राजेश्वरी. सत्यपाल महाराजांचं कीर्तन. बुलढाण्याला सत्यपाल महाराजांचं कीर्तन आलं होतं. माझ्या सासूबाई आणि त्यांच्या रुदाली मंडळीला कुठून तरी ही बातमी समजली. त्या सगळ्या जणींनी कीर्तन ऐकायला जायचं ठरवलं. संध्याकाळी मला चिवईचं बेसन आणि भाकर करायला सांगून सासूबाई जायची तयारी करू लागली. त्यांची तयारी सुरू असतानाच आमच्याकडे अचानक पाहुणे आले. त्यामुळं त्यांचं जाणं रद्द झालं आणि त्यांच्या बाकीच्या मैत्रिणी गेल्या कीर्तनाला. दुसऱ्या दिवशी सासूबाई बाहेर बाजेवर केस वाजवत बसल्या होत्या. माझी कामं आटपून मी कुठलं तरी पुस्तक वाचत पडले होते. कसलाही दांगोड नसताना अचानक 5-6 जणी येऊन धडकल्या. हो काय मतदान झालं हो सत्यपालाचं भाषण बहीण. आल्या आल्या श्वासही न घेतात तर इल्याची आई म्हणाली, भाषण नाही व कीर्तन म्हणते हो त्याले. काळीबाई म्हणाली, हाव हाव तेच व बाई तू नाही या लागत होत व लई खास झाला व कार्यक्रम. अहो बहीण काय गर्दी माय काय बाया काय माणसं बापा बापा बापा. इल्याची आई भयंकर एक्साइट झाली होती. मला याचं होतं ना बहीण पण माया लावायचाही वाई आला व. मग पाहुण्याने वायरीच्या जीवावर सोडून काय झालं मला पहिले तर आमच्या आठी असं पाहुण्या लावण्याचं नीट नेटकं करावं लागते. रोजच्याला येते काय कुणी आपल्या घरले. अहो बहीण सत्यपाल महाराज असा बोलते काय कतच राहा वाटते. आजकालच्या बायाले निरा झाडी तेच यायच्या पुढं कुणी काहीच बोलू शकत नाही बहीण. असा उभा राहते, असा नाचते, असा भजन म्हणते कायले काहीच. 2 टोंग्याले 2 खंजिरा बांधेल बहीण. आता म्हणजे टाय आणि चिपिया. इथलं समजून सांगते का पार माणूस येडं होऊन जाते ऐकू. आणि भजन ऐकाले आलेल्या बायाले लुगडे वाटते. लुगडे. इल्याची आई थांबायलाच तयार नव्हती. आयुष्यात पहिल्यांदा तिला कीर्तन ऐकलं असावं. सत्यपाल महाराजांचं धुवाधार कीर्तन ऐकून सुशिक्षित माणूस सुद्धा थक्क होतो. इल्याच्या आईची काय कथा. त्यातही ग्रामीण भागातील महिलांना मनोरंजनाची फारशी साधनं उपलब्ध नसतात. कामामुळे टीव्ही पाहता येत नाही. खेड्यातून 10 वेळा लाईट जाते येते. लाईट असेल तरच टीव्ही दिसतो नाहीतर नाही. त्यांनी नाटकं एकांकिका कीर्तन पथनाट्य असले लाईव्ह प्रकार बघितलेले नसतात. आमच्या गावातल्या बायकांनी जलसे पाहिले आहेत पण थिएटरमध्ये जाऊन नाटक पाहिलेलं नाही. त्यांना सिनेमाची टाकी माहीत असते पण नाटकाचं थिएटर माहीत नाही. इल्याच्या आईचा उत्साह ओसंडून वाहत होता. तिला सत्यपाल महाराजांच्या कीर्तनातलं काय सांगू आणि काय नको असं होऊन गेलेलं. एवढ्या मोठ्या तुफान गर्दी पुढे अखंड वेगाने बोलणारा आणि गाणारा माणूस तिने पहिल्यांदाच पाहिला होता. मग बोलता बोलता ती उठून उभी राहिली. पदर कमरेला खोचला. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवले. ऋतिक रेशम सारखी 180 डिग्री पाय हलवून ती सत्यपाल महाराजांसारखं बोलू लागली. मायबाप हो लेकरं किती पैदा करतात. अबे त्याले खायले घालायची अवकात अशी तिथल्याच लेकरायले जन्माले घाला. खन खन हे खन म्हणजे तोंडानं खंजिरीचं म्युझिक वाजवणं सुरू होतं.
इल्याच्या आईचं कीर्तन ऐकण्यासाठी हातातलं पुस्तक घेऊन मी वेगाने बाहेर पडले. ती अक्षरशः पेटली होती. जोराने दोन्ही गुडघे 180 डिग्री हलवत होती. साक्षात सत्यपाल महाराजच तिच्या अंगात आले होते. बायका फुल एन्जॉय करत होत्या. आपल्या लेकरायले पहिले चांगलं शिकवा, आपल्या पायावर उभं करा आणि मगच त्याचं लग्न करा, नाही तर मग आहेच श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. ज्योतिबा सावित्री बैठे हैं मेरे सीने में. ज्योतिबा सावित्री बैठे हैं मेरे सीने में. लेकी बाईले बी शिक्षण केलं पाहिजे, त्याईले बी हुशार केलं पाहिजे. खन खनाखन खन खनाखन खन. तिचा असा अद्भुत खणखणाट पाहून मी मात्र चकित झाले होते. तिचे हातवारे, गुडघे हलवणं, संवाद फेक केवळ अशक्य. तिला थिएटर करायची संधी मिळाली असती तर हिनं स्टेज गाजवलं असतं असं मला वाटलं. सगळ्या बायका उत्स्फूर्त दाद देत होत्या. हाय बाय बाई ना तस्करी हो सत्यपाल. आणि ते सासूबाई दिले कसं बोलतात ते सांग ना हो पंचफुले. काळीबाई म्हणाली, हा हो वायरीचं काय चुकलं का सासूबाई म्हणते तुला तुझ्या बापाच्या घरून आणलं का व. अहो तिच्या बापानं त्याची लेक तुम्हाला दिली. आपल्या काळजाचा तुकडा तुमच्या हातावर ठेवला. अजून काय आणावं तिला तिच्या बापाच्या घरून. आज तुम्ही तिला हळूहुळूच करताल. तुम्ही पुढे झाल्यावर ते बी तुम्हाला हळूहुळूच केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सून वायरी संग किरमान राहा, म्हणजे ते बी तुम्हाला जीव लावेल. सगळ्या बायकांचं ऐकल्यानंतर कीर्तन बुडाल्यामुळे आमच्या सासूबाई खूपच नाराज झाल्या. पुन्हा कधी येईन माय सत्यपाल आपल्या गावाले त्या हरवू लागल्या. इतका वेळ खनाखनाना चुनी इल्याची माय खाली बसून थांब पुसू लागली. आज मी न मागता तिला थंडगार पाण्याचा लोटा आणून दिला. पाय व कल्पना, सत्यपाल महाराजाचं कीर्तन किती भारी झालं. हो ना, खरंच छान झालं असेल. विलासच्या आईने किती आपल्याला छान करून दाखवलं. विलासची आई, तुम्ही तर नाटकातच काम करायला पाहिजे. हाव काय हो, आता मलेच काय जमते बहीण. उभं जरा सांगितलं मी ना. तुझी सासू आली नव्हती ना माय, तिला दाखवायसाठी म्हणून उलस केलं हो मी. चहा ठेवू काय? हाव ठेवतो बाई. समजा बाई आईली ठेवतो बा. आज समजा आईले चहा पाच दो. लई खास आहे माय कीर्तन. मग मी सगळ्या बायकांना छान आल्याचा चहा करून पाजला. इल्याच्या आईच्या रूपाने आमच्या दारात साक्षात सत्यपाल महाराजांचं कीर्तन, सत्यपाल महाराजच कीर्तन सांगायला आले होते. आजचा दिवस इल्याच्या आईचा होता. प्रगती चुकून ठेवायची.